श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सकाळी उठताच ही गोष्ट चुकून पाहू नका, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. मित्रांनो, असे म्हटले जाते की जर सकाळची सुरुवात चांगली असेल, तर संपूर्ण दिवस चांगला जातो. कारण सकाळ हा खूप शुभ आणि शांत वेळ असतो. असे मानले जाते की सकाळी चांगल्या गोष्टी पाहणे संपूर्ण दिवस आनंदी करते. अशा परिस्थितीत तुमचे भवितव्य सकाळच्या क्षणी ठरवता येते. हे तुम्हाला माहिती आहे का? होय मित्रांनो, सकाळची वेळ ही अशी वेळ आहे जी तुमचे नशीब उजळते आणि तुमचे नशीब खराब करते. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. जर मी तुम्हाला सांगितले की दररोज सकाळी तुम्ही एक चूक करता जी तुमची प्रगती शांतपणे थांबवत आहे, तुमचे नशीब हळूहळू खाणे म्हणजे तुम्हाला कमकुवत करणे होय. असे काहीतरी जे तुम्ही पाहताच तुमची सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ लागते आणि तुम्हाला ते माहीतही नसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक त्याकडे एक छोटी गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात. पण कोणताही मित्र वास्तूच्या मते ही छोटीशी सवय तुमच्या आनंदाच्या, पैशाच्या आणि यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनू शकत नाही. 100 पैकी 99 लोक दररोज सकाळी ही चूक करतात, ज्यामुळे हळूहळू व्यक्ती दुःखी होतो. परिणामी व्यक्तीला जीवनात यश मिळत नाही. केलेल्या कामांवरही परिणाम होईल. घरात विनाकारण भांडणे होतात आणि असे का होत आहे हे देखील त्यांना समजत नाही. मी खूप मेहनत घेतो, मी रात्रंदिवस काम करतो, पण माझ्याकडे पैसे नाही. जे काही पैसे येतात ते निरुपयोगी कामांवर खर्च केले जातात. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुमच्या सर्व समस्यांचे कारण हेच आहे. अशा परिस्थितीत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना सांगेन की सकाळी उठताच चुकून काय पाहू नये. जरी ते तुमच्या समोर असले तरी तुम्ही ते पाहू नये. अन्यथा तुमची ही छोटीशी चूक एक मोठी चूक असू शकते, जी तुमचे जीवन नरकासारखे बनवू शकते. अशा परिस्थितीत तुमचे नशीब कमकुवत असावे असे तुम्हाला वाटते. तुम्हाला जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. जर तुम्हाला नेहमीच भांडणे होत असतील, तर तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता. परंतु एक व्यक्ती ज्याला त्याच्या त्रास आणि समस्यांपासून मुक्त व्हायचे आहे, तुमचे नशीब बळकट असावे अशी तुमची इच्छा आहे. कुटुंबात सुख आणि शांती नांदत राहते. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. जर दिवस-रात्र कुटुंबाची चौपट वाढ होत असेल, तर हा व्हिडिओ पहा. कारण या त्याच चुका आहेत, ज्या एक व्यक्ती दररोज सकाळी त्याच्या दैनंदिन दिनचर्येत करते. पण जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदी ठेवायचे असेल, तर त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. भगवान श्री बजरंगबली यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू दे. मग तुमच्या श्रद्धेने हा व्हिडिओ लाईक करा आणि वाहिनीची सदस्यता घ्या. तसेच खऱ्या श्रद्धेच्या भावनेने कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय बजरंगबली लिहून आपला आदर व्यक्त करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना, भावांना, बहिणींना, वडीलधाऱ्यांनाही द्या, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळू शकेल आणि त्यांनाही फायदा होऊ शकेल. तर चला, त्या चुकांबद्दल बोलूया, ज्या सकाळी करू नये. अन्यथा जीवनात शुभ फळांच्या जागी अशुभ परिणाम येतात आणि माता लक्ष्मी देखील अशा घरात राहत नाही, ज्यामुळे संपत्तीचा आशीर्वाद थांबतो आणि आर्थिक संकट मानसिक तणाव निर्माण करते आणि नशीब बिघडते. नंबर 1, पॉट. मित्रांनो, सर्वात आधी हे जाणून घ्या की वास्तुशास्त्रानुसार रात्री खोटी भांडी ठेवू नये. जेवणानंतर नेहमी आपले हात धुवा. पण मित्रांनो, जर काही कारणास्तव तुम्ही रात्री खोटी भांडी साफ करू शकत नसाल, तर सकाळी उठताच त्यांच्याकडे पाहू नका. होय, असे मानले जाते की सकाळी उठताच खोटी भांडी पाहिल्याने मनात नकारात्मक ऊर्जा येते आणि संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. असे करणे हे दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे आहे. याशिवाय धार्मिक श्रद्धेनुसार रात्री खोटी भांडी ठेवून आई अन्नपूर्णा घरात राहत नाही, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात अन्नाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. माता अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे. या प्रकरणात विशेष काळजी आवश्यक आहे. घड्याळ क्रमांक 2. प्रिय मित्रांनो, घड्याळालाही विशेष महत्त्व आहे. घड्याळ हे असे साधन आहे
ज्याद्वारे वेळेचे निरीक्षण केले जाते. आणि तुम्हाला हे माहिती आहे, याशिवाय मित्र तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतात, की प्रत्येकाच्या घरात घड्याळ असते. पण घड्याळालाही एक स्थान आहे. घड्याळ नेहमी योग्य दिशेने सेट केले पाहिजे. कारण जेव्हा घड्याळ घरात योग्य दिशेने सेट केले जाते, तेव्हा वेळ योग्य असते. त्याच वेळी जेव्हा घड्याळ चुकीच्या दिशेने असते, तेव्हा नशीब दुर्दैवात बदलते. वेळ संपत आली आहे. अशा परिस्थितीत घर किंवा कार्यालय किंवा दुकानात घड्याळ बसवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा शुभ मानली जाते. तसेच तुम्हा सर्वांना सांगा, की तुम्ही सकाळी उठताच बंद घड्याळाकडे पाहू नये. होय, किती वेळ निघून गेला आहे हे पाहण्यासाठी 100 पैकी 99 लोक जागे होताच घड्याळ पाहतात. पण तुम्ही सकाळी उठताच घड्याळाकडे पाहत असल्याची खात्री करा. ते थांबवता कामा नये. जर घड्याळ थांबले असेल, तर त्याचा सेल पूर्ण झाला असेल, तर नवीन सेल लावा. आणि जर तो खराब झाला असेल, तर त्याऐवजी नवीन घड्याळ घ्या. अन्यथा तुमच्या सर्व आनंदाचे आणि भाग्याचे दुर्दैवात रूपांतर होण्यास जास्त वेळ लागणार नाही. तिसरा क्रमांक. मित्रांनो, हे कारणही खूप अशुभ आहे. जर तुम्ही सकाळी जागे झालात आणि तुम्हाला स्वतःची किंवा एखाद्या व्यक्तीची छाया दिसली. वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की छायेकडे पाहताना कामे पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. यामुळे संबंध बिघडतील आणि कामात अडचण येते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. चौथ्या क्रमांकाची मोडकळीस आलेली मूर्ती. होय मित्रांनो, ती कोणत्याही देवतेची किंवा देवीची मूर्ती असो, ती घरी ठेवणे खूप शुभ आहे. पण मी तुम्हाला सांगते, की सकाळी देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्तीकडे पाहू नका आणि त्यांना स्पर्श करू नका. अन्यथा तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक असू शकते. कारण अशा मूर्ती नकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे माता लक्ष्मी घरात राहू शकत नाही आणि जीवनात त्रास आणू शकते. तुटलेल्या मूर्ती पवित्र नदीत किंवा तलावात विसर्जित करणे चांगले. अन्यथा तुमचे जीवन नरकासारखे असू शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्या, मानसिक तणाव निर्माण करू शकतात. पाचवा क्रमांक. बंधू आणि भगिनींनो, शीशा ही एक अशी गोष्ट आहे, जर ती योग्य असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि शांती राहते. जर क्रॅक आला असला तरीही तो चुकून तुटला आणि तो घरात ठेवला तर तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. त्याचप्रमाणे 100 पैकी 99 लोकांना सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहणे आवडते. परंतु वास्तुशास्त्रानुसार असे करणे शुभ मानले जात नाही. कान उघडे ठेवून लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला देखील ही सवय असेल, तर ती लगेच सोडून द्या. अन्यथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात शनिदोष, वास्तुदोष, पितृदोष यांचा सामना करावा लागेल. ज्यामुळे तुमचे हसणे आणि खेळणे जीवन आनंदी जीवनात बदलू शकते आणि घरात कोणत्याही कारणाशिवाय भांडणे होती. सहावा क्रमांक. मित्रांनो, हिंदू धर्मात झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. बरेच लोक याला केवळ स्वच्छतेचे साधन मानतात. पण असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक असले तरी सकाळी उठताच झाडू दिसू नये. तसेच झाडूने कचरापेटीकडे पाहू नये. असे म्हटले जाते की या गोष्टी पाहून एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. संपत्तीचा आशीर्वाद थांबतो आणि अलक्ष्मी घरात आपले पाय पसरवते. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यावे. तर प्रिय भक्तांनो, ही अशी गोष्ट होती, जी त्यांनी सकाळी उठताच पाहू नये. अन्यथा जीवन उद्ध्वस्त होऊ लागते आणि नशीब कमकुवत होते. सकाळी उठल्यावर आपण काय पाहतो, काय विचार करतो आणि काय करतो यावर आपल्या संपूर्ण दिवसाचा आणि हळूहळू आपल्या संपूर्ण आयुष्याचा परिणाम होत असतो. अनेक वेळा आपण आयुष्यात प्रगती का होत नाही, पैसा का टिकत नाही, घरात शांतता का नाही, नात्यांमध्ये तणाव का आहे याचा विचार करतो. पण या सगळ्याचं मूळ कारण आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये लपलेलं असतं. आणि त्यातली एक मोठी चूक म्हणजे सकाळी उठताच काही अशा गोष्टी पाहणे ज्या आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. मित्रांनो, शास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रात सकाळची वेळ अत्यंत पवित्र मानली गेली आहे. या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते.
या वेळेला आपले मन सर्वात शांत आणि ग्रहणशील असते. त्यामुळे या वेळेला आपण जे काही पाहतो, ऐकतो किंवा विचार करतो, त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि ऊर्जा पातळीवर होतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही नवीन आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या सकाळी उठताच चुकूनही पाहू नये. या गोष्टी टाळल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसतील. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीपासून. मित्रांनो, सकाळी उठताच मोबाईल फोन पाहणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी चूक होय. 100 पैकी 95 लोक सकाळी डोळे उघडताच मोबाईल हातात घेतात. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, न्यूज किंवा इतर गोष्टी पाहायला सुरुवात करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हे तुमच्या मनावर किती मोठा नकारात्मक परिणाम करते. सकाळी उठल्यावर तुमचं मन अगदी रिकामं आणि शांत असतं. त्यावेळेला जर तुम्ही नकारात्मक बातम्या, तणाव देणाऱ्या गोष्टी किंवा इतरांच्या आयुष्याशी तुलना करणाऱ्या पोस्ट पाहिल्या, तर तुमचा संपूर्ण दिवस तणावपूर्ण होऊ शकतो. त्यामुळे सकाळी किमान 30 मिनिटे मोबाईलपासून दूर राहा. त्याऐवजी देवाचे स्मरण करा, सकारात्मक विचार करा आणि स्वतःसाठी वेळ द्या. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठताच वाद किंवा भांडणं ऐकणे किंवा पाहणे. मित्रांनो, जर घरात सकाळी कोणाशी वाद होत असेल, मोठ्याने बोलणे चालू असेल, तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे सकाळची सुरुवात नेहमी शांततेत करा. शक्य असल्यास मंद आवाजात भजन लावा किंवा सकारात्मक मंत्र ऐका. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणे. अनेक लोक सकाळी उठताच विचार करतात की आजचा दिवसही वाईट जाणार आहे. माझं काहीच होत नाही. मी अपयशी आहे. असे विचार तुमच्या मनाची शक्ती कमी करतात. लक्षात ठेवा, तुम्ही सकाळी जे विचार करता तेच तुमच्या दिवसाचा पाया बनतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. स्वतःला सांगा की आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे. चौथी गोष्ट म्हणजे अस्वच्छता पाहणे. सकाळी उठताच जर घरात घाण, पसारा, अस्वच्छता दिसली, तर मनात चिडचिड निर्माण होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवण्याची सवय लावा. यामुळे सकाळी सकारात्मक ऊर्जा मिळेल. पाचवी गोष्ट म्हणजे रिकामी पोट किंवा भुकेलेले राहणे. काही लोक सकाळी खूप उशिरा नाश्ता करतात किंवा टाळतात. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही कमजोर होतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर हलकं आणि पौष्टिक काहीतरी खा. सहावी गोष्ट म्हणजे आरशात स्वतःकडे नकारात्मक नजरेने पाहणे. आरशात पाहताना स्वतःला कमी लेखू नका. स्वतःवर प्रेम करा आणि आत्मविश्वास ठेवा. सातवी गोष्ट म्हणजे घरात अंधार ठेवणे. सकाळी उठल्यावर खिडक्या उघडा. सूर्यप्रकाश आत येऊ द्या. सूर्यप्रकाश हा सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. आठवी गोष्ट म्हणजे जुन्या वाईट आठवणी आठवणे. सकाळी उठताच भूतकाळातील वाईट गोष्टी आठवल्या तर तुमचा दिवस खराब होतो. त्यामुळे वर्तमानात जगा आणि नवीन सुरुवात करा. नवी गोष्ट म्हणजे घाईगडबडीत दिवस सुरू करणे. शांतपणे उठून दिवसाची सुरुवात करा. थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. 10वी गोष्ट म्हणजे देवाचे स्मरण न करणे. सकाळी उठल्यावर देवाचे आभार मानणे ही सर्वात मोठी सकारात्मक सवय आहे. मित्रांनो, या सगळ्या छोट्या गोष्टी वाटतात, पण यांचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. जर तुम्ही या सवयी बदलल्या, तर तुमच्या आयुष्यात नक्की सकारात्मक बदल दिसतील. घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल. तुमचं मन शांत राहील आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक वेगाने जाल. त्यामुळे आजपासून या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय बजरंगबली नक्की लिहा.